लॅप्रोस्कोपीमध्ये सुरुवातीला फक्त अपेंडिक्स आणि गॉलब्लॅडर केलं जायचं, नंतर हळूहळू आपण सगळेच सर्जरी करायला लागलो अप टू कॅन्सर. आणि कॅन्सरमध्ये असं सापडलं की ओपन सर्जरीमध्ये जे जे आपण बघू शकत नाही ते लॅप्रोस्कोपीने बरंच चांगल्या रीतीने दिसतं, कारण मॅग्निफिकेशन इज 10 टाइम्स. आपण जे लेन्सेस वापरतात दॅट इज 10 टाइम्स मोर मॅग्निफाईड. तर त्याच्यावरती आता ॲडव्हान्समेंट झालं आहे रोबोटिक सर्जरी. आता ह्याचा ॲडव्हान्समेंट म्हणजे काय काय बेनिफिट्स आहेत रोबोटिक्सचे. आपण जी ओपन सर्जरी हाताने करतो तर हाताचे जे रिस्ट मुवमेंट्स आहेत ते जेवढे स्विफ्ट आहेत आणि जेवढं 270 डिग्रीज आपण रोटेट करू शकतो ते लॅप्रोस्कोपीमध्ये करू शकत नाही, कारण त्याचे इन्स्ट्रुमेंट एकदम स्ट्रेट असतात. फक्त 1, 2, 3 डिग्री ऑफ मुवमेंट्स आहेत, जास्त मुवमेंट्स नाही. रोबोटिक्समध्ये 7 डिग्री ऑफ मुवमेंट्स आहेत. म्हणजे जी काय सर्जरी आपल्याला करायची आहे आपण पोटाच्या आतमध्ये उभे राहून ऑपरेट करतोय विथ अ मॅग्निफिकेशन 10 टाइम्स मोर दॅन लॅप्रोस्कोपी. म्हणजे एवढा रिफाईंड आपल्याला दिसतो की एक एक बारीक बारीक वेसल्स दिसतात, नर्व्स दिसतात. तो व्हॉट एव्हर सर्जरी आपण जे करतो त्या सर्जरीमध्ये काय वाचवायचं आहे आणि काय काढायचं आहे एकदम स्पष्ट आपल्याला डोळ्यात दिसतं. आणि काय काय सर्जरी आपण रोबोटिक्समध्ये करू शकतो. आता इथे आपल्याकडे रोबोट आल्यानंतर नंतर आपली 7 सर्जरी ऑलरेडी झाली आहे. त्यात एक कॉम्प्लिकेटेड सर्जरी होती आणि अनकॉम्प्लिकेटेड सर्जरीज पण होती. 2 ऑन्को सर्जरी झाली, 2 कॅन्सर सर्जरी झाली. नेकचे कॅन्सर जे फ्लॅप आपण सरळ असं कट करतो आणि समोर दिसायला पेशंटला वाईट वाटतो ते पाठी बघून आपण एंटर करून सर्जरी करतो. तर लॅप्रोस्कोपीमध्ये आम्ही आत्ता गॉलब्लॅडर सर्जरी केली. सिम्पल एक गॉलब्लॅडर होता आणि एक विरिझी सिंड्रोम होता. विरिझी सिंड्रोममध्ये गॉलब्लॅडरमध्ये कॉम्प्लिकेशन्स असं होतं की ते स्टोन जाऊन अडकतो अशा ठिकाणी की आपण जेव्हा सर्जरी करतो तेव्हा ते वेन ट्यूब फाटण्याची शक्यता असते. तर ह्या सर्जरीमध्ये आणि ते 3 टाईपचे असतात, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3. तर ग्रेड 1 जे आहे ते म्हणजे एवढं डिफिकल्ट नसतो, पण जर आपण ओपन सर्जरी करताना तिकडे इंजुरी होण्याची शक्यता असते. लॅप्रोस्कोपी करताना थोडीशी कमी असते पण इंजुरी होण्याची शक्यता जास्त असते. रोबोटिकमध्ये मला असं सापडलं की हे विदाऊट एनी टेन्शन आम्ही सेपरेट करू शकतो आणि पेशंटला जे 7-8 दिवस हॉस्पिटलमध्ये स्टे करायची गरज लागणार होती ती दुसऱ्या दिवशी पेशंट झाली. आणि हर्निया सर्जरी, हर्नियामध्ये कसं आहे की जो लॅप्रोस्कोपी आपण करतो ते 2 प्रकारचे TEB आणि TABP म्हणून असतात. तर इथे हर्नियामध्ये जे पेशंट होतात जी मोठी आतडी असते ते फुल एक साईडनी लेफ्ट साईडनी आतमध्ये गेली होती. दोन्ही बाजूला हर्निया होता. लेफ्ट साईडला मोर डिफिकल्ट होतं. तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित काढता आलं. आतमध्ये ॲडिशन्स व्यवस्थित दिसत होते. ॲडिशन्स म्हणजे ते आतल्या जाऊन तिकडे चिकटल्या होत्या. ते चिकटल्यामुळे नॉर्मली आपल्याला खेचून ताणून आतमध्ये आणायचं प्रयत्न करायचं लॅप्रोस्कोपीमध्ये इंजुरी होण्याची शक्यता असते आणि ब्लिडिंग भरपूर होण्याची शक्यता असते. इथे जे इन्स्ट्रुमेंट्स एवढे रिफाईंड आहेत ना, एकतर विजन आपल्याला व्यवस्थित दिसतो, जे काही ॲडिशन्स व्यवस्थित दिसतात आणि कुठे वेसल्स आहेत तिकडे जाऊन आपण एवढं चांगले इन्स्ट्रुमेंट्सनी ते कोऑर्डिनेट करतो की ब्लिडिंग अजिबात होत नाही. म्हणजे ब्लडलेस सर्जरी आहे म्हणजे अशी समजून. तर असे आपल्याकडे 7 सर्जरीज ऑलरेडी झाले आणि मल्टिपल लाईनमध्ये आहे. आपल्याकडे येऊन होतं की 7-8 दिवस झाले लोकांना. तर ही आम्ही सुरुवात केली, पण काय काय आपण करू शकतो, आपण सगळंच करू शकतो. लॅप्रोस्कोपीमध्ये डोक्यापासून आपण काय नाही करू शकत, एक ब्रेनची सर्जरी करू शकत नाही कारण तिकडे स्पेसच नाही. इथे आपल्याला स्पेस लागतो रोबोला आतमध्ये जाऊन काम करायला. तरी स्पेस आपण लिफ्ट करून स्पेस बनवू शकतो किंवा कार्बन डायऑक्साईड एक्सपेक्ट करून जास्त पोटात करू. तर नेकची सर्जरी आपण करू शकतो, थायरॉइड वगैरे, कॅन्सर वगैरे. चेस्टची सर्जरी आपण करू शकतो. फुफ्फुसाचं कॅन्सर आहे, फुफ्फुसाचं काही प्रॉब्लेम आहे, ट्युबरक्युलोसिस आहे, हे सगळं आपण फुफ्फुसामध्ये करू शकतो. कॅन्सरमध्ये इसोफेगसची कॅन्सर्स ते सगळं आपण करू शकतो. पोटातली सगळी सर्जरीज, पोटातले सगळ्या प्रकारचे कॅन्सर्स, डिफिकल्ट कॅन्सर्स म्हणजे रेक्टल कॅन्सर जे एकदम खाली असतो रेक्टल, तिकडे स्पेस नसतो. तर स्पेस नाही आहे तिकडे रोबो वर्क्स फॅन्टॅस्टिक. म्हणजे त्याला थोडं पण जागा भेटली तर व्यवस्थित काम करतो. रोबो चालवतो सर्जन, पण त्याचे हात एवढे छोटे छोटे आहेत विथ सच परफेक्शन. म्हणजे आपण समजा इथे मला थोडं पण ट्रेमर आला तर ती ट्रेमर तिकडे जात नाही. इट इज कट ऑफ, ट्रेमर टोटली कट ऑफ आणि एकदम स्थिर राहतो. दॅट इज अ बेनिफिट ऑफ रोबो. लॅप्रोस्कोपीमध्ये पण ते बेनिफिट नाही बिकॉज आम्हीच ते इन्स्ट्रुमेंट घालतो. तर थोडा पण ट्रेमर जर धक्का लागला तर ते इंजुरी होण्याची शक्यता असते. इथे ते दॅट इज टोटली कट ऑफ. हे जनरल सर्जरीमध्ये, ऑन्को सर्जरीमध्ये, नंतर युरॉलॉजी किडनीमध्ये रोबोटिक सर्जरी. आता जर आपण ट्रान्सप्लांट पण रोबोटिकली करतो
ट्रान्सप्लांटमध्ये जे डोनर आहे, डोनरला रोबोटिक सर्जरी करून आपण स्पेसिमेन काढतो आणि ते बसवायला आपण देतो. सो जे आपण डोनर आहे त्याला मोठी स्कार येत नाही, मोठा स्कार येत नाही. नंतर पायलोमेथोटॉमिक्स म्हणजे मोठे मोठे कॅल्क्युलस आहे जे पीसीने आपण पाठीमागून बोल करतो किंवा लेझर घालून लेझर टाकून करतो. तर लेझर जर मोठे कॅल्क्युलस आहे तर लेझर आपल्याला 2-3 वेळा करावं लागतं. लेझर हळूहळू काम करतो, हळूहळू सुरू लागतो. इथे आपण डायरेक्ट पायलोमेथोटॉमी करू शकतो. आणि गायनेक सर्जरीजमध्ये सगळ्या सर्जरीज आपण करू शकतो. ओव्हरऑल फक्त ब्रेनची सर्जरी सोडून मी डॉक्टर अब्रार खान, डायरेक्टर टायटन मेडिसिटी. आपण बघितलं असेल टायटन मेडिसिटी हॉस्पिटल नेहमी चर्चेमध्ये असतो नवीन टेक्नॉलॉजीचा. आपण 2 वर्ष आधी इथेच भेटलो होतो, तेच टीम होती आणि आपण तेव्हा पण ही रिप्लेसमेंटसाठी रोबोटिक इथे चालू केलं होतं. त्याआधी आपण इथे भेटलो होतो. इथे आपण कॅन्सरसाठी ॲडव्हान्स ट्रीटमेंट चालू करतात. हार्टिझन थेरपी हे युनिट हे मुंबई एरियामध्ये पहिला युनिट होता. त्याही सोडून आपण इथं हार्टमध्ये मिनिमल कार्डियक सर्जरी जे बायपास मोठा व्हायचं ते छोट्या करायची आपण इथे टेक्नॉलॉजी चालू केली. आता बरेचशी काही होतं पण सुरुवात करून तुम्ही बघितला टायटन हॉस्पिटल नवीन चर्चामध्ये असतो नवीन टेक्नॉलॉजीसाठी. आता हे आपण जो रोबोट आणला आहे हॉस्पिटलमध्ये हे पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे जी सध्या जगामध्ये चालू आहे रोबोटिक सर्जरी. म्हणून आपण त्याला अपडेट केलं हॉस्पिटलला, लोकांना तिथे बेनिफिट भेटला पाहिजे त्याला. आता हे रोबोटिक सर्जरी जे आहे तुम्ही मला म्हणता चार्जेस सरळ सांगितलं चार्जेससाठी हे जास्त महाग नाही आहे. बिकॉज ओपन सर्जरीमध्ये पेशंट लोकांना जास्त दिवस हॉस्पिटल राहावं लागतं, जास्त मेडिसिन लागतात, औषध लागतं आणि ब्लड लॉस जास्त होतो. याच्यामध्ये स्टे कमी होतो, औषध कमी लागतो, ऑलमोस्ट सेम प्राइस. आता हे 5G तुम्ही विचारतो 5G टेक्नॉलॉजी काय 5G टेक्नॉलॉजी म्हणजे टेलिसर्जरी म्हणजे सेम कॉन्सेप्टवरती दुसऱ्या सिटीमध्ये किंवा दुसऱ्या कंट्रीमध्येही पेशंट ऑपरेट करू शकतो. आता आपले देशातले मोठे मोठे लोक आहेत जे सर्जरीसाठी अदर कंट्रीला जायचे मोठे डॉक्टर नावासाठी. सेम डॉक्टर कॅन ऑपरेट पेशंट हिअर इन आवर हॉस्पिटल. म्हणजे डॉक्टरचे कन्सल्ट केला त्यांच्याकडे सेम कन्सल्ट आहेत ते डॉक्टर सेम पेशंटला आपल्या हॉस्पिटल ते बसून इथे ऑपरेट करू शकतात. असं फायदा आणि दिस इज अ व्हेरी गुड टेक्नॉलॉजी. ब्लड लॉस कमी आहे, नाहीच आहे. आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण काय म्हणतो दिस इज द फर्स्ट हॉस्पिटल हू इज हॅव्हिंग 5G robot in very affordable price and the best team of the surgeon. Okay.